राजे रायगडावरून आता चिपळूणच्या छावणीत आले होते। राजांच्या उजव्या बाजूला हंसाजी मामा उभे होते, तर छावणीतील लहान थोर अधिकारी समोर उभे होते। त्यांच्यात नाईक, हवलदार, जुमलेदार, हजारी असे सरदार होते। राजांनी आता छावणीची बारकाईने पाहणी करण्यास सुरुवात केली। घोडदळ पायदळ बघता बघता राजा मध्येच हंसाजी मामांना सदर व्यवस्थेतील चांगल्या वाईट गोष्टी विचारत होते। त्यातच आता राजांनी हंसाजी मोहितेंशी चर्चा करताना सेनापती बाबत विषय छेडला। प्रतापराव गेल्यामुळे सेनापती पद खाली आहे, ते सत्वर भरणे गरजेचे आहे। तेवढ्यात हंसाजी बोलून गेलेत की आनंदरावांसारखा धाडसी विश्वासू माणूस मिळणे कठीण राजे। पण लागलीच महाराजांनी शब्द कापला। आनंदराव का, तुम्ही का नाहीत? हंसाजी महाराजांना म्हटले की सेनापतीची जबाबदारी मोठी, नुसतं दळाचं प्रेम बाळगून चालत नाही राजे। मुलकाचा माहितगीर, लढाईचा नूर जाणणारा आणि प्रसंगी माघार घेण्यातही निष्णात असलेला हुरहुन्नरी माणूस त्या जागी हवा। महाराजांच्या मनातलेच हंसाजी बोलून गेलेत। राजांनी विषय पुढे ढकलला। दुसऱ्या 2 दिवसात राजांनी पायदळाची आणि बाकीची पाहणी पूर्ण केली। राज्याभिषेक जवळ येतोय म्हणून राजे रायगडाकडे जाण्याचे हंसाजींना सुचवतात। पण तेवढ्यात हंसाजी म्हणतात की राजे, राज्याभिषेकाला जात आहातच तर यश सोबत घेऊन जावं। राजांनी होकार दिला आणि निघाली फौज केडंजा किल्ल्याकडे। राजे सोबत होते म्हणून साऱ्या फौजेत उत्साह होता। बघता बघता राजांच्या फौजेने केडंजाला वेढा दिला। तर्फेची लढाई झाली, त्यात किल्लेदार मारला गेला आणि केडंजावर भगवे निशाण चढले। गडाची व्यवस्था लावून राजे माघारी चिपळूणच्या दळवटण्यास आले। विजयी फौजेची राजे पाहणी करत होते। काहींना किरकोळ जखमा झाल्या होत्या तर काही उपचार घेत होते। तेवढ्यात राजांची नजर एका उंच पुरात जखमेने भरलेल्या उमदा तरुणावर स्थिर झाली। त्याच्या कपाळापासून तर हनवटीपर्यंत उतरलेला वार दिसत होता। जखमेवर गोठलेले रक्ताचे व्रण दिसत होते, तरीही त्या वीराच्या चेहऱ्यावर हास्य होतं। राजांनी लागलीच विचारले, याचे नाव काय? हंसाजी म्हटले, मल्हारी तांडेल, चिपळूणचाच आहे। हुद्दा पायदळात दाहिजा, केडंजाच्या युद्धात हा भारी शौर्याने लढला। त्याला पाहून राजे म्हणाले, असा वार करणारा धन्य आणि त्याच तडफ्याने वार झेलून उभा राहिलेला शतधन्य। तेवढ्यात मुजरा करून मल्हारी तांडेल म्हटला की महाराज, वार करणारा उभा राहिला नाही, शाब्बास मल्हारी। महाराजांनी त्याच्या पाठीवर हात ठेवत हंसाजींना म्हटले, हा दाहिजा नाही, हजारात एक आहे, याला आजपासून हजारी करा। पुढे राजांनी सगळ्यांची विचारपूस केली आणि तळावर निघून गेले। दुसऱ्या दिवशी राजांनी हंसाजींना समोर बोलावले। राजांनी बोलायला सुरुवात केली, हंसाजी, आम्ही तुमची छावणी पाहिली, फौजेचे तुमच्यावरचं प्रेम पाहिलं, तुमचे शौर्य आम्हास माहित होतं, पण केडंजाच्या मोहिमेत प्रत्यक्ष दिसलं। आता सेनापती पदासाठी आपण योग्य आहात, म्हणून आजपासून तुम्ही स्वराज्याचे सरनौबत। राजांनी हंबीरराव ही किताबत आणि सेनापतीचे वस्त्र तलवार देऊन हंसाजींना स्वराज्याचे सेनापती केले आणि राजे राज्याभिषेकासाठी रायगडाकडे निघून गेलेत। अशाच आपल्या गौरवपूर्ण इतिहासाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।